नमस्ते मित्रांनो, जय महाराष्ट्र. मी शुभम गणेश मोकल तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे आपले रायगड आपले महाराष्ट्र. तर मित्रांनो, आज मी निघालेलो आहे पेण तालुक्यातील एक जागृत देवस्थान असलेल्या केळंबा देवीच्या दर्शनासाठी. चला तर मित्रांनो, आपल्या प्रवासाला सुरुवात करतोय. बरेश्वर महाराज की जय, जोगेश्वरी माते की जय, जय बजरंगबली, जय श्रीराम. पोहोचलेले सध्या खरोशी गावामध्ये. भरपूर गर्दी आहे. रविवार असल्या कारणाने भाविक भक्तांची लागलेली गर्दी, तुफान गर्दी आहे सध्या. कंदमुळेचे प्रकार तुम्ही बघू शकता. विविध प्रकारची कंदमुळे, जसे करंदे बोलतात आमच्याकडे, कणक आहेत, रताळी आहेत. मित्रांनो, आपण येऊन पोहोचले मंदिराच्या प्रवेशद्वारापर्यंत. समोरच मंदिराचं प्रवेशद्वार आहे. आई केळंबाईची मंदिराची कामान आहे समोरच. याचं नाव काय? राज. राज आपलं नाव? राज आपलं गाव आहे. ओके, मस्त सेवा चालू केली. तर आपण येऊन पोहोचले मंदिराच्या बाहेर झालेली सुरुवात आता जस्ट.
मी आणि सोबत माझा भाचा आलेला आहे. हे हत्यार रविवार असल्या कारणाने भरपूर गर्दी आहे मंदिरामध्ये, पाहू शकता. आई माऊलीचा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सॅमी कालन. सॅमी भाऊ, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सॅमी भाऊ कालन. नमस्कार. आमचे सबस्क्रायबर मंडळी भेटलेले आहेत. सौरभ भोईर, रितेश भोईर आणि आदित्य कुते. झालं दर्शन भेटले. कुठून आहात तुम्ही? हा मळवली. ओके. पहिल्यामध्ये उद्या दर्शन आले आपले सबस्क्रायबर. चला आई माऊलीचा. पुन्हा कलकत्त्याची विनंती करतोय. पाटील आणि माली स्वयंसेवकांना मी पुन्हा कलकत्त्याची विनंती करतोय. गर्दी खूप वाढलेली आहे, त्यामुळे आपण आपल्याला सहकार्य करायचं आहे. यांच्याकडून आईच्या चरणी 200 रुपये देण्यात आलेले ग्रामस्थ मंडळी आभार आहे. या भक्ताकडून आईच्या चरणी 111 रुपयाची देणगी आलेली आहे. धन्यवाद. नवसाला पावणारी व हाकेला धावणारी खरोशी गावाची शान, रायगडची शान, सत्वाची आई सोन्याची पावलानी. सत्वाची आई सोन्याची पावलानी. अशी केलीचे बाळा नंदी उगवली. केलंबा माऊली सत्वाची अशी केलीचे बाळा नंदी उगवली. केलंबा माऊली सत्वाची.
आपले सबस्क्रायबर मंडळी भेटले. तुम्ही कुठून आलेलात? आम्ही धारणेवला आलेले आहेत आणि तुमचे व्हिडिओ आम्ही डेली बघतोय. खूप छान वाटतं आणि असं तुमच्या व्हिडिओ चांगले करत राहा आणि चॅनलला सपोर्ट करा सगळ्या येतात. केळंबा माते की जय. लक्ष्मण ठाकूर राहणार भारती. तुझा दरबार सजलाय गो तुझे घरोशी डोंगराला जत्रा मनाची भरली गो नवरात्रीच्या दिवसाला तुझा दरबार सजलाय गो तुझे घरोशी डोंगराला जत्रा मनाची भरली गो नवरात्रीच्या दिवसाला आई तुझे मायेचा सागर भरलाय गो आई तुझे मायेचा सागर भरलाय गो अशी केलीचे बाणा मंदी उगवली केलंबा माऊली सत्वाची अशी केलीचे बाणा मंदी उगवली केलंबा माऊली सत्वाची सत्वाची आई सोन्याची पावलानी सत्वाची आई सोन्याची पावलानी अशी केलीचे बाणा मंदी उगवली केलंबा माऊली सत्वाची अशी केलीचे बाणा मंदी उगवली केलंबा माऊली सत्वाची मित्र भेटलेले आहे पृथ्वीराज बोरकर भाई ज्याने केळंबा देवीवर चांगला असं गीत गायलेलं आहे. दोन ओळी गाऊन जाऊ फक्त केळंबासाठी. 2 ओळी आपल्या सबस्क्रायबरसाठी. सत्वाची आई सत्वाची आली सोन्याची पावलानी अशी केलीचे बाणा मंदी उगवली केलंबा माऊली सत्वा अशी केलीचे बाणा मंदी उगवली केलंबा माऊली सत्वाची अशी केलीचे बाणा. नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र, जय शिवराय. तर माझ्यासोबत आज समस्त रायगड आणि समस्त महाराष्ट्राचे बुलंद आवाज असणारे श्री वैभवदादा घरत, जे की आपल्या कारकिर्दीमध्ये आतापर्यंत त्यांना तब्बल 13 पुरस्कार, शिवगौरव पुरस्कार ज्यांना देण्यात आलेले आहेत आणि नुकताच त्यांना 14वा सुद्धा शिवगौरव पुरस्कार लाल महाल पुणे येथे देण्यात आला होता. असे आमचे रायगडचा बुलंद आवाज आणि पेण खरुशी गावचे वैभवदादा घरत. तर नमस्कार. नमस्कार, जय शिवराय, जय जिजाऊ, जय केलंबाई. जय केळंबाई. तर वैभवदादा आपल्याला या केळंबाई देवस्थानाबद्दल थोडक्यात माहिती देणार आहेत. नमस्कार, जय शिवराय, जय जिजाऊ, जय भवानी, जय माता केळंबा. मी शिवशाहीर वैभव घरत, शाहीर रायगडाचा. माझं मूळ गाव खरोशी. त्या गावाची ओळख आई केळंबा देवीच्या नावानं झालेली आहे. ते माझं गाव. आणि आता सध्या आईचा उत्सव चालू आहे. नवरात्राची 4थी माळ, आज रविवार आहे आणि त्यानिमित्तानं आज भक्तीचा अलोट महासागर या ठिकाणी लोटलेला आहे. आपण विविध माध्यमातून, विविध चॅनलमधून ही गर्दी बघत आहात. आई केळंबादेवीची वाढलेली प्रचिती आणि तिची आलेल्या अनुभूती या भक्तांच्या महासागराने दाखवत आहे. आणि हीच माझी केळंबा आई. एक ख्याती आहे, अशी परंपरा आहे की याच परिसरामध्ये जिथं आईचं स्थान आहे केळंबा देवीचं, जिथं त्या आईचं आपण पाषाण बघतो, जो पूजतो, तिथं तिची स्थापना झालेली आहे. याच ठिकाणी काही शतकापूर्वी म्हणजे 1600 सालामध्ये असं ती घटना घडलेली आहे. आपण जी उपवासाला त्या काळी केळीची पानं वगैरे तोडायचो जेवण नैवेद्य दाखवायला, त्यासाठी आमच्या गावातला एक भक्त केळीची पानं उपवासाला आणायची म्हणून त्या ठिकाणी गेला होता. आणि अशी घटना घडली की त्यांनी ते केळीचं पूर्ण भरलेलं, जशी एक गर्भवती स्त्री असतं म्हणजे तिला गर्भ असतो तसं ते पूर्ण असं फुलाने भरलेलं झाड होतं. पण त्या भक्तांनी फक्त अशी केळीचं पान न काढता पूर्ण त्याच्या बुंद्यावर घाव घालून ते केळ तोडण्याचा प्रयत्न केला. आणि मग तिथं असा चमत्कार घडला की त्या केळीमधून रक्तस्राव झाला, रक्त वाहू लागलं. आणि तिथंच माझ्या आदिमाईनं, माझ्या केळंबा मातेनं साक्षात्कार दिला आणि माझी आई केळंबा स्वयंभू प्रकट झाली. आणि तो माणूस तिथं मूर्छित पडला, म्हणजे त्याला बेशुद्ध झाला माणूस. जेव्हा तो उठला आणि हा सगळा प्रकार त्यांनी जाऊन गाववाल्यांना सांगितलं की अशी अशी घटना घडलेली आहे, या ठिकाणी मी असं करायला गेलो होतो तर असं घडलेलं आहे. लगेच ग्रामस्थांनी तिथं धाव घेतली आणि ते प्रकार बघितला. त्या पाषाणावर जिथं आता माझ्या आदिमाईचं स्थान आहे त्या पाषाणावर पडले रक्त बघितलं आणि गाववाले चकित झाले. हे असं कसं घडू शकतं, असं कसं घडलं. म्हणून त्या काळच्या आमच्या ग्रामस्थांनी, त्या आमच्या पूर्वजांनी, त्या आमच्या पूर्वजाच्या पिढीने
मला वाटतं नाशिकवरनं तज्ज्ञ असे ज्योतिषी तिथं आणले गेले आणि असा प्रकार का घडला याचा खुलासा त्यांच्याकडनं करून घेतला. तर त्यांनी सांगितलं की इथं या शांत आणि निसर्गरम्य परिसरामध्ये आदिमाईचं स्थान आहे आणि ही घटना तेच दर्शवते. आणि या निसर्गामध्ये प्रकटलेली माझी केलंबा माता त्या काळातल्या आमच्या सर्व ग्रामस्थांनी एकजुटीनं, एक मुखानं, एक दिलानं, मेहनतीनं तन मन धन करून अवघ्या 4 खांबावर, म्हणजे आमच्या आईचं मंदिर 4 खांबावर आहे, तिच्या गाभाऱ्यामध्ये, तिच्या देव्हाऱ्यामध्ये ऊन वारा पाऊस खेळला पाहिजे म्हणून असं बंदिस्त मंदिर न बांधता 4 खांबावरचं मंदिर लाकडावर बांधलं गेलं आणि आमच्या आईची प्रचिती वाढत गेली. खरं तर यापूर्वी अनेक वर्ष उत्सव होत आहे, आम्ही करत आलो, परंतु आमचं भाग्य आहे की आम्ही आमच्या पिढीतली लोक जन्माला आली, आमचे वडील असतील, आजोबा असतील, आणि काहीच एक 20-30 वर्षापूर्वी आईचा महिमा एवढा अपरंपार झालेला आहे, एवढी भक्तांची रांगाच लागत आहेत की आम्ही ग्रामस्थ आमचं मन भरून येतं. आणि आपण बघत आहात, पहिल्यांदा आमच्याकडे आमचे फक्त नातेवाईक यायचे, आमचे मुली यायच्या, सासूसासरी यायच्या, पण आता कुठल्या सर्व नात्यांची सीमेची बंधनं तुटलेली आहेत आणि सर्व भक्तगण निव्वळ आमच्या आईच्या चरणावर नतमस्तक व्हायला येत असतात. आज या घडीला हे आता जे साल चालू आहे 2024, मला खरा अभिमान वाटतो की आमच्या ग्रामस्थांनी तन मन धन अर्पण भक्तांची सेवा कशी करता येईल, भक्तांचं गैरसोय कशी होणार नाही याकडे लक्ष देत असतात. परंतु भौगोलिक रचना बघितली या जागेची तर अरुंद रस्ते आहेत, अरुंद पायऱ्या आहेत, मंदिरात छोटीशी जागा आहे दर्शनासाठी, त्याच्यामुळं भक्तांची गैरसोय होते. त्याच्यासाठी आम्ही ग्रामस्थ नेहमीच दिलगिरी व्यक्त करत असतो, कारण हा भक्ताचा महासागर पुढे वाढणार आहे. आणि अशा या केलंबा देवीच्या दर्शनाला तुम्ही अवश्य या. मी इथला ग्रामस्थ म्हणून, आईचा भक्त म्हणून विनंती करतो मी, कारण इथं आमचं वास्तव्य, जिथं आम्ही खेळलो बागडलो, आईच्या मंदिरामध्ये अभ्यास आम्ही करायचो त्यापूर्वी, आणि आमचं भविष्य उज्ज्वल झालं आईच्या त्या पद्यस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये. म्हणून आपण सर्वांनी माझ्या केलंबा आईच्या दर्शनाला नक्की या, तिची मनोभावे पूजा करा. माझी केलंबा आई तुम्हाला नक्कीच साथ देईल. धन्यवाद. जय शिवराय. जय शिवराय.